आहे एक काय करा त्याचं रूट असं हे करून रूट जे आहे ना त्याचं हे काढून टाका. हो हा ते घ्या. तिकडे साहेब याचं आता रूट आपण हे करतोय म्हणजे जरुरी नाही की बुवा ट्रेमध्येच केलं पाहिजे. इथे बघा इथे ट्रेमध्ये केलेलं आहे पण आता समजा आपल्या इथे जे झाडं असतात तर त्याला रूट हे नाही राहत. हो हे विदाऊट रूटचं हे झाड आहे यांच्या हातात आणि ते झाड तुम्ही टाका त्यात विदाऊट रूट. हे टाका ना काही हरकत नाही टाका टाका. हे टाकलेलं आहे एका सेकंदात ते झाड लागून जाते लगेच. बघा हे टाकलं लगेच इथे होऊन जाईल. बरं आपल्याला कांद्याच्या बाबतीत काय हे करता येईल? कांद्याचं हो रोपाचं तर मग कांद्याची लावू शकतो ना आपण याला रोप कुठल्याही प्रकारचं लावू शकतो ना आपण. हो का? त्याचा रोप आपलं केवढा राहते. बरं कांद्याचं करू शकू का आपण? हां आणि सीडचं काय करू शकू? कांद्याची नाही जमणार कारण की ते एकदम जवळ लागलं जवळ बरोबर. आणि बिया कुठल्या कुठल्या आपण हे करू शकतो? आपण कपासी तूर अच्छा भेंडी चवरा गवार हे लावतो. फक्त ते हो. जसं 5 इंच आहे ना हां हा 5 इंच आहे त्याच्या कोण हो अर्धा आतमध्ये टाकायचा. अर्धा आतमध्ये बीज होते. वरती लावला जाते खूप अच्छा आतमध्ये नाही अच्छा लावायचं. हो ना. म्हणजे बीज फक्त अशी टाकतो आपण हो असं करून द्यायचं बस त्या टाईपचं अच्छा फिक्स अच्छा होऊन जातं असं आहे. आणि तिसरं पीक सर याच्यात खत पण टाकता येतं. खत पण टाकता येते. ओके ओके हा आहे ना 2 प्लांटच्या मध्ये आपण याचा हो यूज हो करू शकतो. अच्छा मध्ये आपल्या इथे करून आपण यामध्ये खताचं पण हे करू शकतो बरोबर. जमिनीत अंदर राहील वरता राहणार नाही आपलं. चालेल कोणीना वगैरे ओढण्याची काही शक्यता चालेल चालेल ना. ओल्या जमिनीत कव्हर होऊन जातो फक्त. अच्छा अच्छा आणि चौथा पीक सर जसे आलू आहेत ना छोटे आलू हो. पण लावू शकतो आपण याच्यात. अच्छा आलू. याच्यामध्ये काय होणार आपण समजा याच्यामध्ये रूट डॅमेज कांद्याची जर मोठी रोपं असतील तर जमू शकेल ना. बरं करता येईल आपल्याला. ओके चला थँक्यू.